आता पावसाळा चालू आहे म्हटल्यावर किरकोळमध्ये एक ट्रिप होणारच किरकोळमध्ये, म्हणून आम्ही चाललो निप्पाणीच्या जोजोबाईला घेऊन गगनबावड्याला. सीबीएस पासून आपला रंकाळा पास केला तोपर्यंत जोजोबाईंना दिसलीत आंब. जोजोबाईनं घेऊन घेतले 2 आंब. जाता जाता रोड खराब लागणारच आणि ही मस्तपैकी अशी झाडं आणि मस्तपैकी असा रोड. तुम्ही पण गगनबावड्याला जात असाल तर साळवण गावामध्ये हे छोटस दुकान आहे. इथं गवतीच्या असला भारी मिळतोय, एकदा पिऊन नक्की बघ. कापला आंबा तोपर्यंत दिसलीत मामा. आलाय वेळ इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे असं करत मस्तपैकी झाली गगनबावड्यात एंट्री. इथं आला की नाही नक्की थांबा, कारण इथं गरम गरम आणि कुरकुरीत कांदा भाजी असलं जबरदस्त मिळते की नाही, ते म्हणजे आदिनाथ टी स्टॉल. तुम्ही पण गरम गरम कांदा भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला 100% आवडेल. मस्तपैकी गरम भाजी खाऊन झालो तोपर्यंत जोजोबाई आमचं काय म्हटलं समजलंच नाही. बोला खराब आला तुमच्या कसं आहे रोड, धुक्यातली झाडं आणि हे मस्तपैकी असे लहान लहान धबधबा आणि काय पाहिजे दरी डोंगरावर धुकं. हे कुठं बाहेरचं नव्हे, हे आपल्या कोल्हापुरात. जाता जाता रोडला दिसला अनेक धबधबा, म्हटलं आता इथं पण थांबायला. ह्योच धबधबा आहे ना, एकदम मी जवळून शूट केले, तर तुम्हाला एकदम लांब न शॉट दाखवतो. हे आपल्या कोल्हापुरात जिल्ह्यातला आहे, तुम्हाला पटणार पण नाही. व्हिडिओ करताना काका लाजलीत हळूच, खरं हे दादा आणि वहिनी मस्तपैकी एन्जॉय करा. तुम्ही पण गगनबावड्याचा तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत नक्की प्लॅन करा. गगनबावड्याला गेला की गगनगिरी महाराजांचं दर्शन तेवढं घ्यायला का विसरू नका. आतमध्ये व्हिडिओ करायला परवानगी नाही म्हणून मी बाहेर असं मस्तपैकी शूट केलं. क्वालिटी मध्ये एकदम असली एनर्जी फील येत नाही, एकदम जबरदस्त. आता केलेत कपडे चेंज, आता जातो घरला. कुठे मटण खायला. जो